हाय, कसे आहात सगळे? आज खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे. देवा पण आज घरी होता आणि तू ज्या दिवशी घरी असतो ना त्या दिवशी कामाचं काहीच नक्की नसतं. आरामात उठणं, आरामात खाणं आणि त्याच्यानंतर मग माझी कामं आणि त्याच्यानंतर सुद्धा अशी छोटी मोठी कामं चालूच असतात. त्याला भूक लागलेली म्हणून त्याला खायला बनवून दिलं. 1 वाजलेलं असताना सुद्धा त्याला जेवायचं नव्हतं, हे असं वरवरचंच खायचं होतं. मग काय दुपारी जेवणाला सुट्टी मारली आहे. हातावरती जेवढे पण डाग दिसत आहेत ना हे आमच्या टस्कूची करामत आहे. इव्हिनिंगचं जेवण आज जरा लवकरच बनवायला घेतलं कारण झोप पण येत नव्हती. मग विचार केला जेवणच बनवून घेऊ. म्हणजे फक्त डाळ आणि भाजीच बनवली, चपाती आणि भात येऊन बनवणार होते. असं आहे ना काहीच नक्की नसतं. कधी लवकर बनवते, कधी येऊन बनवते. काय चाललंय माझं मलाच कळत नाही आहे. बघता बघता जेवणसुद्धा झालं आणि मग किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून आता जेवण वगैरे बनवलं आहे. म्हणजे भांडे तर निघणारच, मग लागल्या हाती ते सुद्धा करायला घेतले. आणि सकाळी चहा ठेवून मी देवाबरोबर गप्पा मारायला डायरेक्ट बाल्कनीमध्ये जाऊन बसलेले आणि तेवढ्या वेळामध्ये माझी चहाची तपेली एवढी बेकार जळा. घरातलं सगळं काम आवरून झालं आणि मग मी माझं आवरायला घेतलं. सोबत चहाही ठेवायची होती कारण मम्मींना मला चहा नाही मिळाली तरी चालेल, पण देवाला इव्हिनिंगला काय होतं का माहिती, चहा घेतल्याशिवाय तो बाहेरच पडत नाही. आणि त्याच्यामध्ये टस्कीनी 2-3 दिवसापासून एवढी विचित्र वागते ना की तिचं वागणंच काय कळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ती एवढी फ्रेंडली कधीच नव्हती. म्हणजे हातामध्ये घेतलं का ती नुसती बाहेर पळत सुटायची आणि आता ती नुसती अंगाला चिटकायला येते आणि जर खाली सोडलं तेही अशी लोळत बसते आहे. 2-3 दिवस तिचे नाटक बघून घेतले, पण उद्या तिला काही करून हॉस्पिटलमध्ये आधी घेऊन जावं लागणार आहे. तिला खाली ठेवली आणि मी तयार व्हायला घेतलं. कधीतरी मन होतं काजळ लावायचं, त्याच्यामध्ये पण मी ती पेन्सिल डोळ्यामध्ये घुसवून घेतली. पण हा राग कोणावरती काढू पण शकत नव्हती कारण चुकीच माझी होती. आणि मग निघतानाच प्रशांतचा कॉल आलेला की ऑफिसला ये म्हणून. मग परत तिकडे जायला निघालो. म्हणजे जॉबचा टाईम होता 5चा, पण मी रोज जाते 5:30ला आणि आज मला त्याच्यामध्ये पण उशीर होणार होता. तरी पण गाडी एकदम हळू चालवली बरं का, फास्ट फॉरवर्ड येतो. आणि प्रशांत पण आला आणि आता त्याच्या इथे आलो आहे, म्हणजे त्याच्याकडनं ट्रीट घेणं बनतं आहे ना बाई. मग काय मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली आणि मग निघालो. तरी निघता निघता मला 5:45 झाले यार. थँक्स फॉर वॉचिंग.